तर आज आम्ही आहे तामिनी घाटामध्ये. काय झाले तर- फोर व्हीलर मध्ये आलो. पुन्हा आमचं एक मित्र आहे गाडी घेऊन त्यानं गेले. गेला गाडी घेऊन गेला पुढं. बरं झालं घेऊन गेला, कारण आम्हाला एवढा आनंद घ्यायला भेटला. एवढा तामिनी घाटातला हे बघू शकता तुम्ही, कसलं दृश्य आहे भारी, एकदम जबरदस्त. आणि दुःख हे बघा माग तर एवढं दुःख आहे, एवढं मस्त वाटतंय ना, एकदम एकदम असा आनंद आहे वाटतं जीवनात. खरंच भारी वाटायला लागलं जरा. पुण्यात मुंबईत बसून तुम्ही काय करता, रस्त्यावरचा धुरळा वाहनांचा धुरळा, ट्रॅफिक, दुर्बीर, मस्तपैकी आनंद घ्या. आणि पण हिचं जे तामिनी दुःख घाटाचा दिसतंय, हे दुःख तुम्हाला असं बघायला भेटणार नाही कुठेच. एवढं भारी, एवढं सकाळी सकाळी 7च्या दरम्यानचं जेवढं हवा, थंडगारपणा आणि एवढं चिल्ड वातावरण, वातावरण असं एसी चिल्ड. पेक्षा सुद्धा सुंदर, चांगलं आणि मस्त भारी वाटायला लागलं. तेवढाच निसर्गाचा आनंद. काही माझा मित्र हे 2 शब्द व्यक्त करेन तुमच्यासमोर. तर काय 2 शब्द व्यक्त करू, ही मला प्रश्न पडला. कारण ही निसर्गाचं सौंदर्य बघून आश्चर्यचकितचा धक्का बसलाय मला आता. चिल्ड हवा, चिल्ड दुःख, चिल्ड वातावरण, ह्याच्यामध्ये चिल्ड बिअरची गरज लागत नाही. ही एक फक्त शेरो शायरी सारखा डायलॉग होता. बघायला गेलं तर आम्ही दोघं मित्र दारू बिरू कधी पेत नाही, पण एक डायलॉग म्हणून बाबा, प्रसिद्ध वाक्य म्हणून एक बोललं गेलेलं वाक्य असतं. झालं माझं 2 शब्द. तर राम राम. तर सकाळी सकाळी आम्ही उठलोय माहिती का, 3:30 वाजता मी ह्याला फोन केला होता जायचंय म्हणून. ही उठला 4:30 वाजता. 3:30ला फोन केलाय मी 3:30ला फोन केला ह्याला की लवकर उरकून येईल म्हणून. तर ही उठला 4:30 वाजता, आणि तिथून हडपसरवरून इकडे वारशीला येईपर्यंत 5:30-6 झाल्या. घरी आला 6:30 वाजले निघायला. नाही, 6:30ला बरोबर 6:15 निघलो घरात ना आपण. आणि 7:15 आम्ही तामिनी घाटात आहे सध्या. सकाळी काही ट्रॅफिक नव्हतं, एवढं फास्ट आलो आम्ही लवकर. एवढा आनंद घ्यायला धुक्याचा वगैरे आणि पावसाचा. तर एकदम भारी असतं आणि खतरनाक वाटत आहे. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा बघा. नाही कळला. मस्त मस्त ओके, चांगलं. दुःख दाखव पुढं दुःख विषय. अरे काय लागा रोड 10 फुटावरचं दिसाना माणूस, काहीच दिसत नाही. 10 फुटावर सगळं दुःख आणि सगळं जवळ असं आहे. तर एवढं भारी आणि एवढं मस्त आणि एवढं जबरदस्त वाटतं. बस तो काय आमची गाडी थांबली पुढं. आम्ही कमीत कमी अर्धा किलोमीटर चलत आला असताना लाईट दिसत असेल तुम्हाला पुढं. ते थांबल्यात आमची वाट बघत. बरं झालं आम्हाला चलवत आणलं थोडं. चला, फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहे. गाडी थांबवली, गाडीत बसलो आणि गरीब लोकांना गाडीत बसलो आम्ही. आणि आता आम्ही चाललेलो आहे तामिनी घाटाचा आनंद घेत. काही गाया माग, काही म्हशी वगैरे आहेत सगळ्या. काही अजून आलेले आहेत. हे बघा, दिसत आहे सगळं. आणि हो काही आमचा ड्रायव्हर, हो काही इकडे बघा ड्रायव्हर. हो काही आमचा आहे माणूस पुढे बसलाय. आज माग माझी जागा हडपून बसलाय पुढे. जाऊ दे, आता मी बसले माग, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आता तर इथं आम्हाला एका माणसाची गाडी बंद पडलेली दिसली रोडला. तर आम्ही काय केलं की त्याची गाडी, त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्याची गाडी बांधली आमच्या गाडीला आणि त्याला लांबपर्यंत न्यायचा प्रयत्न केला. कारण की तर त्याला गाडी ढकलत जावं लागत होतं ना, आणि घाट असल्यामुळं तो एकटाच होता. तर आम्ही त्याची गाडी आमच्या 4 व्हीलरला बांधली आणि त्याला गाडीत बसवलं आणि आमचा मित्र गाडीवर बसून ती गाडी आम्ही लांबपर्यंत नेली. पण थोडं पुढे गेल्यावरती पाऊस आला भरपूर. मी पोहोचलेलो आहे रायगडावरती आणि आम्ही चालू केलेली आहे चढाईवरती. एक एक पायरी धरून आम्ही वर चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे दुःख. हे बघा कसं दिसतंय, एवढं सगळं मस्त आणि जबरदस्त आणि एकदम मस्त वातावरण आहे. तर हा आमचा काही मित्र आहे, ह्याला तुम्ही म्हणू शकता काय बी, पण आता मी काय बोलत नाही, मला कट मारावं लागते मला.
ही माझी बायको, हिला बी आणलं ह्यावेळेस ट्रेकिंगला. ही आमचा व्यवहार आहे. माग लागून आले ते माग नाही, लागून आले आणलंय, हिची इच्छा पूर्ण करायची आमच्या गावाची. माग लागून आले हिला बी आणलंय. ते. घरी असं हात पाय बुडून रडत होते म्हणून आणलं ते. तर असं काय नाही हा, तर आता आम्ही स्वर्ग बाळा बघायचं होतं त्याच्यामुळे मी आले स्वर्ग. तर हिला रायगडावर यायची इच्छा होती, त्यामुळे हिला बी घेऊन आलोय आम्ही. तर आता सुरुवात केली आहे वरती जायला. ही काही आमचा मेव नाही, ह्याला सारखं फोन येतात, फोनवर चालू असतं ह्याचं सारखं कामाचं. तर चला बघूया पुढं. सुरुवात तर केली आम्ही. आता आम्ही आलोय कुठलंही बी नाही, 5% आलोय. माझी बायको आताच कटाळी लगेच बसली पहिल्यांदाच. दाखव की दुधासारखे धबधबे. आता हे बघा मागे धबधबे कसले मस्त आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. हो का, हो का, इकडं आहे, पर तिकडे एक आहे. आता हे धुक्यामुळे दिसत नाही जास्त. माझा मित्र आहे महेश, ही जास्त तुम्हाला समजून सांगा. तर हे एक्सप्लेन करण्यासाठी आहे ना मला लँग्वेज वापरावं लागणार आहे माझी. तर ही जी तुम्हाला धबधबे दिसतात ना, तर ती आले तर डायरेक्ट रायगडावरनं. आणि ही एकदम दुधासारखी पांढरं शिपीट असं पाणी वाहणारे धबधबे म्हणतात ह्याला. शुद्ध आणि निवळ पाणी. आता बापीराव पुढे कंटिन्यू करतील. विष्णूने आता कम्प्लीट केलेला आहे, आता पुढचा भाग पुढे बघू. माणूस हो काही ही जी आहे ना, नुसतं ह्याला काय अक्कल नाही बघा, नुसतं पोटावर बदललंय. वरी जायच्या अगोदर सुरुवात केली बघा कणीस खायला. काही तर कणीस घेतले ना बाजून, आता हे रस्त्याने खात चालणार. ह्याला काय काम नाही, धंदा नाही, काय नाही, नुसतं तुम्ही इथं आलात ना, ह्या दादांकडे आहे तर 1 नंबर भेटतात. गावरान कणसे भेटते त्यांच्याकडे. भेटतात सुरुवातीलाच आलं की वरी. इथं तर ही आमचा पहिलाच गडी गारद, पहिल्याच गडी सुरुवात केलेली खायला. तर ह्याला दुसरं काय सुचत नाही खाण्याशिवाय. हे सांग रे. लावा दोन्ही पण चटणी लिंबू मीठ. हा, बाबा त्याला सगळं तुम्हाला आहे ते. आणि ते आलो आम्ही आहेत निमामध्ये. माझा मित्र आहे नाही, लय चादर मोत आहे बरं का, तुम्हाला सांगतो. ह्याच्यासारखा मित्र बी नाही, चादर मोत बी कोण नाही. चादर मोत मध्ये मादर चोत म्हणताय बाळा. तुम्हाला खरंच सांगायचं म्हणजे काय ही बेकार आहे. शिवी दिली नव्हती बघा, शिवी दिली बघा. अवघड आहे गोष्टीला. तुम्हाला सरळ सांगितलं बरं. बघा हे बघू शकता तुम्ही खाली कसं आहे मस्त इकडं. आणि इथं जायचं आहे आता वरी. आणि हे रस्ता बघू शकताय कसा आहे. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मध्य भागात, रायगडाच्या मध्यात आलेलो आहेत. तर चालून चालून वरती आलेलो आहेत. तुम्ही हे बघू शकता दृश्य कसं आहे वरती, डोंगर कसा आहे, हे कसं आहे, किती भारी नजारा आहे आणि किती एकदम मस्त दिसतंय. काही माझा मित्र काही मोबाईलला काम आलंय का काम कंपनीचं बघायला लागलाय बघा लगेच. तर हे बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे इकडं. बघा हे बघा, एवढं भारी वाटतं ना हे वालं हे. बारकी दगड असेल ना त्याच्यात मग तर गेला असतो. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे बघा गडाच्या पायथ्याशी. अजून थोडं लांब आहे पण जायचंय वरी अजून तेवढं. तर खाली असते राहुले. सॉरी 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 चुकून आलं गडाच्या दरवाजापाशी जवळ आलं. नवीन आहे हो, नवीन ब्लॉगर. नवीन कसं आहे, ब्लॉगर सांभाळून आहे. घ्या. तर थोडं सांभाळून घ्या. माफी असावी पायथा म्हणजे खाली. चालू म्हणायचं हा तर वरती तुम्हाला गेल्यावर दरवाजा दाखवतो का तिथं वरती दिसतंय इकडे हा कुठं बोर्ड ह्यात दिसत नाही नीट. तर ही आमच्या मित्रापासून सुरुवात केली बरं का. ह्यानं मला शिकवलं ब्लॉग बी काढायला. हे आधी काढत होतं, आता ह्याचं मनोगत संपलंय. आता माझ्या हातात दिलंय चालू करायला. तर आता ही काय ती आमच्या ओशो महाराजांना ऐकून शांत झालाय. त्यामुळे आता आम्ही आता हे करतो काही माझी बायको काही मेव नाही.
दोघ जण या दोघांनी काय बोलतात ते ऐकून घ्या थोडं. कसं वाटतंय मग? इच्छा नाही बोलायची बस. पुढे गेलं बोलूया आम्ही आता. बर ठीक आहे, चला मग वरी गेले बाकीचं. आम्ही आलो आता, आम्ही आलोय दरवाजापाशी. हे बघा, तसं नका ना करू. तसं करा. तर चला वरती तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तोपर्यंत चलत चलत हे बघा, बरं तिकडं वाटत मग टोक दिसतंय बा वरी. तिथं जायचंय का? चल हे बघा, आता आलोय आम्ही. ही कोणती देवी रे? शिरकाई देवी पाशी आलोय बघा. हे बघा आता गडावरती आलोय आणि शिरकाई देवी पाशी आलोय. तर हे आहे शिरकाई देवीचं मंदिर, बघू शकता तुम्ही. हे हा चल. कोण जात आहे कसं कळायचं र? जय बापीराव, जय. जिंकलाच मित्र तू. चल आला व्हिडिओ, ह्याचे फोटो पण निघतात. हो घेतो. चल घेतलं बरं. हा चाललं. चल बाबी. मित्रांनो, एवढा पाऊस चालू नाही तर रायगडावरती खूप मोठा पाऊस चालू आहे. तर त्याच्यामधून मी ब्लॉग बनवत आहे. आता मी आलोय शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी. ते बघू शकता, त्याच्यावर पाणी पडलंय. नमस्कार मित्रांनो, तर ही ब्लॉगचा लास्ट पॉईंट आहे. कारण वरती एवढा पाऊस होता ना, त्याच्यामध्ये मला काय ब्लॉग घेता आलं नाही. कारण कॅमेऱ्यावरती पाणी पडायचं आणि ते ब्लर होऊन जायचं आणि काहीच दिसत नसायचं. तर आता आम्ही खाली आलेलो आहे. तुम्ही मागं माझे व्ह्यू बघू शकता कसा आहे. एकदम धुकं काही सुद्धा दिसत नाही. खाली जर तुम्ही बघितलं तुम्हाला काही दिसत नाही. भारी धुकं आहे, जबरदस्त एकदम नंबर आहे. तर आता आम्ही चाललोय हळूहळू खाली. आमचा प्लॅन होता रोपवेने जायचा, पण तो जरा फिसकटला आणि परत आम्ही सगळेजण चाललो आहे चालतच. परत थोडं जरा मारा. तर आता आम्ही चालतोय हळूहळू. आता जवळ आलोय खाली. तर हा लास्टच पॉईंट राहील. तर ओके, धन्यवाद, बाय बाय.